हॅलो, तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या अपात्रता यादीमध्ये आहे. तुम्हाला आता ई-केवायसी करावी लागेल आणि मग योजनेचे तुमचे पैसे येतील. आणि ही ई-केवायसी आम्ही करून देतो. तुम्ही फक्त एक काम करा, आम्हाला आधार कार्ड, पॅन कार्डचा आणि बँक पासबुकचा फोटो पाठवून द्या आणि तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्ही आम्हाला सांगा. तो ओटीपी दिल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे सुरू होतील. असा फोन तुम्हालाही आलाय का? तर सावधान, कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना असे फोन जात आहेत की ओटीपी सांगा. ओटीपी सांगून तुमची ई-केवायसी आम्ही पूर्ण करून घेतो आणि तुम्हाला योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. तर हे दादांत खोटं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू नाही. हे मी तुम्हाला अनेकदा सांगून झाले, पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा केव्हा ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला आपल्या पेजवर त्याची सर्वात आधी माहिती मिळणार आहे. एवढंच काय, तर ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये करू शकता. अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणालाही कुठलाही ओटीपी सांगत बसू नका. कोणालाही आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड ही माहिती देऊच नका. ही लागतच नाही आहे. बँक पासबुक आणि पॅन कार्डचा या योजनेच्या ई-केवायसीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यामुळे अशा कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कोणालाही कोणतेही डॉक्युमेंट देऊ नका. कोणाला कोणताही ओटीपी सांगू नका. तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. लक्षात घ्या, दिवसेंदिवस हे प्रमाण अधिक वाढत चाललंय. त्यामुळे अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ही महत्वाची रील शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.